नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। आता सविस्तर बातम्या। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामासाठी सुमारे 10 लाख ब्रास अवैध मुरुम उत्खनन करण्यात आलाय। संबंधित कंत्राटदाराकडून हे उत्खनन करण्यात आलं असून हा मुद्दा आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत उचललाय। या मुद्द्यावर आमदार बबनराव लोणीकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्गाचं काम जे आहे 3 जिल्ह्यातून हा समृद्धी मार्ग जातो। अध्यक्ष महोदय, जालना, परभणी आणि नांदेड, फक्त परतूर मतदारसंघातल्या या रस्त्याचं काम चालू आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं 78,815 ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरलेली आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त ब्रास मुरुम काढलेला आहे, उत्खनन केलेलं आहे। हेलसवाडी नावाच्या गावामध्ये पाझर तलावामध्ये बिना परवानगी शेतकऱ्याची जमीन खांदून नेलेली आहे। शेतकरी कोर्टात गेलेले आहेत। कोर्टानं तहसीलदार, डेप्युटी इंजिनियर, कार्यकारी अभियंता यांना नोटीस काढलेले आहेत। अध्यक्ष महाराज, हेलसवाडीला 8,000 ब्रास मुरुम काढलेला आहे, परवानगी 8,000ची आहे, पण प्रत्यक्षात काढला 32,000 ब्रास। आणि अध्यक्ष महोदय, 10 लाख ब्रास मुरुम काढला। आमच्या शेतकऱ्यांनी शेतात मुरुम काढला कुठं? स्वतःच्या शेतातला, पांदन रस्त्याला चालीला किंवा गावात चिखल झाला तिथं मुरुम टाकायचा। बैलगाडी ट्रॅक्टरमध्ये मुरुम आहे तर त्याच्यावर डिपार्टमेंटचे लोक कारवाई करतात, पोलीसचे लोक कारवाई करतात। अध्यक्ष महोदय, 10 लाख ब्रास मुरुम काढलेला आहे, अवैध उत्खनन केलेलं आहे। धरणाच्या भिंतीला खेटून 1 फुटावर 200 फूट धरणाच्या भिंतीपासून जागा सोडावी लागते। मात्र धरणाच्या भिंतीला खेटून 20 फूट खोल खोदलेला आहे। मोठ्या प्रमाणावर हे उत्खनन झालेलं आहे। याचे डेप्युटी इंजिनियर शेख यांनी मंठा पोलीस स्टेशनला तक्रार दिली, गुन्हा दाखल झाला। अद्यापर्यंत ती वाहनं पकडली नाहीत। 10 लाख ब्रासचं उत्खनन होतं आणि उत्खनन झाल्यावर तहसीलदारनं याची मोजणी केलेली आहे। TLR, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि हे उत्खनन होत असताना तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर, अध्यक्ष महोदय एक मिनिट, अध्यक्ष महोदय, महत्वाचा मुद्दा आहे। गौण खनिज 10 लाख ब्रासची चोरी आहे आणि अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकाऱ्यांनी खरं तर काय सांगायला पाहिजे, ह्या उत्खननाचे पैसे भरून घ्या, कारवाई करा। पण अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले, चला शिवाजी पाटील, जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले की मोजणी करू नका। मोजणी केली नाही तर हे पाणी साचल्यानंतर हे पैसे जातील आणि म्हणून जिल्हा अधिकारी सुद्धा याच्यामध्ये उत्खननासाठी सपोर्ट करतात गुत्तेदाराला। 16 जून रोजी जमिनीच्या व्यवहारातून वाद झाल्याचं सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ चव्हाण यांच्या विरोधात 20 जून रोजी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र 16 जून रोजी अशी कोणती घटना घडली नसून संबंधितांनी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात आम्ही पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांची भेट घेतली असून गुन्हा रद्द करण्याची मागणी देखील केली आहे। शिवाय पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते, संघटनेचे लोक, SP ला आम्ही आता भेटलो आणि SP ला आम्ही एक मोठं घडलेल्या घटनेचं एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनामधली बाब अशी आहे की 16 तारखेला एक फिर्याद दिली दिनकर मारुतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके या दोघांनी एक अशी फिर्याद दिली की जालन्याच्या अंबर रोडला 477-3/5 इशी या सर्वे नंबरमध्ये आम्ही जाऊन म्हणजे मी तिथं जाऊन माझ्या मुलानं तिथं जाऊन भांडणं केले
10-15 गुंड लोक नेऊन आम्ही तिथं दंगल केली करण्याचा प्रयत्न करून आम्हाला लाथाबुक्क्याने मारले अशी एक खोटी फिर्याद दिली. आणि त्या फिर्यादी देण्याचं कारण असं सांगितलं की 477 3/5 ही जमीन बरवार किसन भवानी बरवार यांची आहे. त्यांच्या 10 एकर 2 गुंठे जमिनीमधून 6.5 एकर जमीन दिनकर देशमुख आणि खडके आणि मेहरा या तिघांना खरेदी केली, त्याला विकली. ही गोष्ट खरी आहे. त्यापैकी 55 गुंठे जमीन ही किसन बरवारची मुलं मनोज आणि त्याचे 3 मुलं आणि 5 मुली अशा 9 लोकांच्या नावानं ती जमीन आहे. आजही ताबा आहे, मोजणी आहे. आणि ती जमीन मी 2010ला किसन भवानी बरवार यांच्याकडून इसारपावती करून घेतली. इसारपावती करून घेतल्यानंतर ते मरण पावले. त्याच्यानंतर या पोरानं या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला एक केलं की ती त्याच्या पत्नीच्या नावानं झाली. मग ती पत्नीच्या नावानं झाल्याच्या नंतर पत्नीनं सुद्धा यांनी पप्पांना आमच्या तुम्हाला काही सरपावती करून दिली, आमच्या आईकडून पण करून घ्या, आपण नंतर खरेदी करू. त्यांच्या आईनं कडून सुद्धा मला खरेदी करून दिली. थोड्याच वेळानंतर दिवसानंतर त्यांची आई पण वारली, त्यांची म्हणजे किसन भवानी बरवारची पत्नी. आणि नंतर या 4 भावांनी मला ही 55 गुंठे जमीन इसारपावती करून दिली. आणि त्याचा आमचा हा मूळ मालकाशी माझा व्यवहार आहे. ह्या मूळ मालकाशी व्यवहार असताना आमचा ताबा आहे. मोजणी केली. आता मोजणीमध्ये त्यांचा हा आमची 2017ला मालकी झालेली किसन बरवार आणि त्याच्या पत्नीच्या नावाने झालेला पहिला फेरफार. हा 25ला 9 लोकांच्या नावाने ही 55 गुंठे झाल्याचा हा पुन्हा हा फेरफार. हे म्हणजे अधिकृत डॉक्युमेंट आहेत. तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की मानित हे 25चा या 25मध्ये किसन बरवारचे 4 मुलं आणि 5 मुली या 55 गुंठ्याच्या मालक आहेत, ताबेदार आहेत. त्यानंतर ते आहेत याच्यासोबत याची ही मोजणी नकाशा हा काल झालेला पंचनामा आहे. या पंचनाम्यात देशमुख आणि रंगनाथ खडके यांच्या पण सह्या आहेत की ही 7/12मध्ये मोजणीप्रमाणे मोजलेली जमीन या बरवाराची आहे. मी याच्यामुळे स्टोरी सांगायलो की आणि त्याच्या ह्या माझ्या त्या करून घेतलेल्या इसारपावत्या 2010ला 5ला आणि आता याला 2010, 17 आणि 2023 म्हणजे याच्यामुळे एवढं डिटेल सांगणे की प्रॉपर्टीचं मॅटर आहे. पण माझ्या हे एवढं मोठं प्रॉपर्टीचं मॅटर आहे. दिनकर मारुतराव देशमुख आणि रामराव रंगनाथ खडके यांनी पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनचे साबळे PI साबळे यांच्याशी संगनमत केलं आणि 16 तारखेला एक तक्रार दिली. 20 तारीखला तक्रार दिली, 16ची घटना सांगितली. 20 तारखेला फिर्याद नोंदवली आणि 16 तारखेची घटना अशी दाखवली की त्या ठिकाणी माझा मुलगा तिथे गेला, त्यानं नकाशा दाखवला, 51 गुंठ्याचा ताबा दाखवला. आता त्याला आम्हाला माहीतच नाही. ही फिर्याद दिली. त्याच्यानंतर दुसरं की मी 10-12 गुंड घेऊन गेलो आणि त्यांना अडवलं, मला माहीतच नाही. बरं आम्ही त्यांना लाथाबुक्क्याने मारलं असं तक्रारीत म्हटलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ही घटना 16 तारखेची असताना 20 तारखेला साबळेंनी त्यांच्यासोबत म्हणजे साबळेंनी देशमुखाच्या सोबत प्रचंड गैरप्रकार केला, प्रचंड पैशाचा व्यवहार केला असं माझं ठाम मत आहे. आणि त्याला निलंबित करावं ही मागणी आहे ही. आणि त्याची चौकशी करण्याच्यासाठी SP ला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते केले, कारण मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता आहे. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये ही मागणी केली की आमचं CDR पहा, आमचं मोबाईल लोकेशन पहा, त्यांचंही पहा. आणि मग मारामारी कुठं झाली, आम्ही कुठं अडवलं, किती 10-12 लोक कुठं घेऊन आलो याचं लोकेशन दाखवा. हे जर लोकेशन तुम्हाला तसं दाखवायची मागणी केली, तसं नाही आहे. आणि म्हणून ते तसं घटनाच घडली नाही. मला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्याच्यासाठी देशमुखांनी केलेली ही खोटी फिर्याद आहे. आणि या खोट्या फिर्यादीला रद्द करावं आणि खोटी फिर्याद नोंदवून घेण्याच्यासाठी साबळे PI तालुका जालना पोलीस स्टेशनचे यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, त्याला निलंबित करावा ही रिपब्लिकन पक्षाची आणि आमच्या सर्वांचीच याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्याची मागणी आहे. अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर 30 जून 2026 रोजी मुंबई येथे भव्य राज्यस्तरीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये जालना जिल्ह्यातील नागेवाडी बुद्ध विहारचे प्रमुख भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला होता.
याच आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 21 जुलै 2026 रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, विविध सामाजिक संघटना आणि आंबेडकर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन बनते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले. अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी या मोर्चातून शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, युवक, युवती, महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केलाय. त्यामुळे 21 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाकडे जालना जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलंय. सांगा की आता उपवर्गीकरणासंदर्भात मुंबईमध्ये सुद्धा मोठा महामोर्चा संपन्न झाला, यामध्ये आपण सहभागी झाला होता आणि आता जालन्यात सुद्धा या संदर्भात येणाऱ्या 21 तारखेला महामोर्चा जिल्हा कचेरीवर काढण्यात येणार आहे. काय सांगा? मी भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो, नागेवाडी, नालंदा, बुद्धविहार, जालना. मी सर्वांना आवाहन करतो की अनुसूचित जातीतील जे उपवर्गीकरण, आरक्षणाचे जे उपवर्गीकरण होत आहे SC मधले 59 जातीतील 13% त्याचे जे विघटन करण्याचा जो घाट शासनाने घातलेला आहे त्याचा विरोध प्रदर्शन करण्यासाठी म्हणून काल 30 जून 2026 रोजी मुंबई या ठिकाणी मेट्रो, सिनेमा ते मंत्रालय असा तो मार्च होता आणि तो अतिशय शांततापूर्ण पार पडला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने SC समाजामध्ये जे होणारे उपवर्गीकरण आहे ते होऊ नये. तो जो बदर समितीचा कायदा आहे, बदर समिती आहे, ती रद्द करण्यात यावी अशी प्रमुख मागणी होती. आणि आरक्षणाचं SC जातीतील जे उपवर्गीकरण होणार होतं, म्हणजे जे बदर समिती थ्रू जे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर तो रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी होती. त्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भीमराव आंबेडकर साहेब असेल आणि संबंध भिक्खू संघ, उपासक, उपासिका प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या संदर्भामध्ये आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरण होत आहे तर या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध म्हणून येत्या 21 जुलै 2026 रोजी आपल्या जालना जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड असा भव्य मोर्चा जिल्हा कचेरी म्हणजे कलेक्टर ऑफिसवरती आपण काढणार आहोत. तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. या आरक्षणाचं उपवर्गीकरण जर लागू झालं तर खऱ्या अर्थाने जो बौद्धांवर जो न्याय होता त्या सर्वांवरती अन्याय होईल. जाती जातीमध्ये विखुरल्या आपण आणखी जाऊ. राजकीय राजकारणामधले जे लोक आहेत त्यांची पोळी शेकल्या जाईल आणि आपल्या समाजामध्ये फाटाफूट करण्याचं, भेदाभेद करण्यात त्यांचं जे षडयंत्र यशस्वी होईल असे याचे आपल्याला दोष सांगता येतील. आणि खऱ्या अर्थाने 59 जाती या SC प्रवर्गामध्ये येतात. त्यांना जे 13% आरक्षण आहे तर त्या 13%चं विघटन होऊ नये आणि खऱ्या अर्थाने त्या एकसंध आहोत, होमोजिनियस आहोत आणि असंच जसं आम्हाला कायद्याने ठेवलं आहे तसंच आम्हाला राहू देवा, आपण त्यामध्ये विघटन करू नये असं मी खऱ्या अर्थाने हे सांगेल. आणि येत्या 21 जुलै 2026 रोजी जिल्हा कचेरी म्हणजेच कलेक्टर ऑफिसवर होणाऱ्या मोर्चासाठी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. भंते शिवली शाक्यपुत्र थेरो. जाफराबाद तालुक्यातील मौजे, कोल्हापूर येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत रखडलेल्या पाणीपुरवठा कामाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी जाफराबाद भोकरदन हायवेवर सुमारे 20 ते 30 मिनिटे रास्ता रोको आंदोलन केलंय. या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत डोक्यावर हंडे घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जाफराबाद भोकरदन मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. यावेळी सरपंच गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मनोज किवकर आणि बोडके यांना निवेदन सादर केले. संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना 30 दिवसांच्या आत काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं. मात्र दिलेल्या मुदतीत कामास सुरुवात झाली नाही. तर यापेक्षा
यापुढेही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा आणि पुन्हा रस्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार तसेच पोलीस प्रशासनानं तत्परतेनं परिस्थिती हाताळत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली. पोलिसांच्या समन्वयामुळे आंदोलन शांततेत पार पडलं. कोल्हापूर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याचं कारण असं की 2019मध्ये कोल्हापूर ग्रामपंचायतसाठी शासनाचे जल जीवन मिशन अंतर्गत काम मंजूर झालेले असून ते काम शासन वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन करत नसल्या कारणास्तव आज गावातमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. वेळोवेळी निवेदनं देण्यात आले. मोदी साहेब म्हणतात वर की घर घर जल घर घर नल, आणि इथं आज गाव आमचं कोरडं आहे. बरेच असूनसुद्धा आम्हाला पाणी नाही, टँकर चालू नाही. तर याची जिम्मेदारी शासनाने लवकर घ्यावी आणि शासनाने जे आता प्रतिनिधी पाठवले किनवळकर साहेब यांच्यामार्फत लेखी निवेदन देऊन 1 महिन्याची मुदत दिली. 1 महिन्यात शासनाने काम चालू करावं नसता परत आम्ही लोकशाही मार्गाने कोल्हापूरवासी रस्ता रोको आंदोलन करू आणि आंदोलनास सामोरे जावं, शासनाला सामोरे जावं लागेल. एवढंच मी बोलतो गावच्या वतीनं सरपंच म्हणून आणि थांबतो. जय हिंद. जालना शहरातील बडी सडक, गांधीनगर, टांगा स्टँड, सदर बाजार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबड रोड, बस स्थानक परिसर, टाउन हॉल परिसर यासह अनेक प्रमुख रस्त्यांवर गटारांची झाकणे तुटलेली असून काही ठिकाणी ती पूर्णपणे उघडी पडली आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याखाली खड्डे आणि उघडे ढापे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाहीत. परिणामी वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात उघड्या गटारामध्ये सातत्यानं पाणी साचत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या उघड्या ढाप्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रस्त्यावर फिरणारी जनावरे यांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. रात्रीच्या वेळी हा धोका आणखीन वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते हमजद अकबर खान यांनी प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शहरात विकास झाला असं म्हणणारे नेमके कोणता विकास दाखवतायत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तर ॲडव्होकेट महेश जनावत यांनीही महापालिका आणि जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने सर्व उघडे ढापे बसवून रस्ते सुरक्षित करावे, अन्यथा येत्या काळात जनआंदोलनाचा उपोषण करण्यात येईल असा इशारा दिलाय. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असताना एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनानं जागे होणं गरजेचं आहे. शहरातील उघडे ढापे तातडीने बंद करणे, खड्डे बुजवणे आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करणे ही आता काळाची गरज बनली आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ प्रशासन कधी थांबवणार याकडे संपूर्ण जालनेकरांचं लक्ष लागलंय. मुझे बताइए, आप एक सामाजिक कार्यकर्ते हैं, अभी जो बारिश के दिन चालू है, छत्रपति शिवाजी महाराज पुतले के स्मारक के सामने पानी रुके हुए है, गट्टू निकल चुके हैं और बहुत से ठिकाने में ढापे टूट चुके हैं. तो अभी बारिश के दिन है, अगर आपघात हो सकता है तो उसके ऊपर क्या कहना चाहिए? हमारा शहर हम देखेंगे क्या एक बिजनेस सेंटर के नाम से हमारा शहर जाना जाता है. हमारा शहर एक स्टील के लिए जाना जाता है, सीड्स के लिए हमारा शहर जाना जाता है और एक बहुत बड़ा बिजनेस हब है हमारा मराठवाड़ा के अंदर. आज हम देखेंगे, आज मैं यहाँ खड़ा हूँ, ये हार्ट ऑफ द सिटी मैं कहूँगा. ये हार्ट ऑफ द सिटी हमारे शहर का जो छत्रपति शिवाजी महाराज का पुतला यहाँ पर है और ये एक ऐसा मुख्य रास्ता है जहाँ से लेके आप कनेक्ट होते हैं पूरे शहर को. नया जालना, पुराना जालना जाना है तो आप इधर से जा सकते हैं. SRP के बड़े बड़े क्वार्टर्स इधर है, बड़ी सड़क का है, पूरे बिजनेस व्यापारी लोग यहाँ पर रहते हैं. बस स्टैंड को जाना है तो आपको यहीं से होके जाना पड़ता है. ये एक मुख्य रास्ता है. आज हम देखेंगे, मैं एक सामाजिक कार्यकर्ता हूँ, मैं ग्राउंड लेवल पे काम करने वाला एक कार्यकर्ता हूँ. मैं जो सिचुएशन देख रहा हूँ, मैं जो आज कंडीशन देख रहा हूँ, तो बड़े दुर्भाग्य की बात है. आज जब प्रशासक शहर में बैठे हुआ था तो हमें लगा था कि काम बहुत स्पीड से होंगे. फिर बाद में निवडणूक लग गए. निवडणूक के बाद भी हमें लगा कि बहुत स्पीड से हमारे शहर का डेवलपमेंट होगा, विकास होगा. लेकिन ये बारिश खत्म होने के बाद 1 साल हमारा कंप्लीट हो जाएगा काउंसिल के लिए, लेकिन कहीं भी विकास नाम की कोई चीज हमें नजर नहीं आ रही. आज ये लोग प्रॉब्लम फेस कर रहे हैं. आज मैं अकेला हूँ तो यहाँ से नहीं जा रहा हूँ, यहाँ से हजारों गाड़ियां डेली जा रही है, लोग यहाँ से गिर रहे हैं. आप देखेंगे शिवाजी महाराज के पुतले के बाद रोड उखड़ गया है. अभी हमारी बाइट देते टाइम आपने खुद देखा है कि 2 टू व्हीलर भिड़ते भिड़ते बच गई है. हमारे शहर का ये मुख्य आज प्रॉब्लम है. आज मेरी माननीय जिलाधिकारी मैडम हो, चाहे आयुक्त मैडम हो, चाहे महापौर मैडम हो, चाहे तमाम लोक प्रतिनिधि जो चुनकर पब्लिक ने जिन्हें दिया है, तो मेरी तमाम लोगों से रिक्वेस्ट है, आप जो है तो ये प्रॉब्लम जो चल रही है शहर में, जो ये तो 10 मिनट का अगर प्रशासन ने अगर दिल पे ली तो ये उनके लिए बहुत बड़ी बात नहीं है. आज प्रशासन अगर दिल पे ले रहा है तो 200 300 अतिक्रमण की दुकानें एक दिन में तोड़ के बता रहा है. तो आपको क्या कितनी देर लगेंगे आपको ये रिपेयर करने के लिए?
तो मैं अल्टीमेटम दे रहा हूँ तमाम अधिकारियों को, आप है तो जल्द से जल्द इसका नियोजन करें। अभी बारिश के दिन है, ढाबे सब टूट चुके हैं। अगर एक आधी बड़ी बारिश होती है तो एक आधी की दुर्घटना हो सकती है, जान भी जा सकती है। हम देखेंगे हमारा महानगर पालिका इतना लापरवाह हो चुका है कि उन्हें कोई चीज़ की फिक्र नहीं रही है। जान जाती है तो चली जाए, किसी की जान जाने के बाद ही उन्हें फर्क पड़ेगा, मुझे ऐसा लग रहा है। हम देखेंगे बड़ी सड़क पे चले जाओ, सदर बाजार का मुख्य रास्ता है, वहाँ पर बड़े ढाबे टूट के पड़े हैं और वहाँ पर बैरिकेड पुलिस के लगाए गए हैं। आप यहाँ से जाएंगे अमर छाया के पास, यहाँ पर भी बड़े बड़े जो ढाबे हैं वो टूट के पड़े हैं। आज मुझे और शहर के कुछ लोगों को पता है कि वहाँ पे ढाबा है, जो बाहर गांव के लोग आते हैं उनको थोड़ी पता है कि वहाँ गड्ढा है या नहीं है। उनके गाड़ियाँ 4 व्हीलर वहाँ पर जा रही है, उनका बड़ा नुकसान हो रहा है। तो मेरी उसी को लेकर भी एक दर्दमंदाना अपील है माननीय आयुक्त मैडम से। मुझे उम्मीद है आयुक्त मैडम और जिलाधिकारी मैडम इसमें दखल लेंगे और शहर में जो छोटी छोटी ये प्रॉब्लम्स है आप इसको तुरंत है तो फौरी तौर पर अपने लेवल पर आप इसको सॉल्व करके देंगे। तो मैं यही दरख्वास्त करूंगा इस मीडिया के माध्यम से, जहाँ कहीं भी ऐसे ढाबे वगैरह टूट पड़े हैं, चाहे नए जालने के ढाबे हो, पुराने जालने के ढाबे हो, चाहे अपने बड़ी सड़क के हो, चाहे अपने छत्रपति शिवाजी महाराज के पास के हो, आप जल्द से जल्द इसका नियोजन लगाएंगे, मुझे यही उम्मीद है। मैं अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता जालना। नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश धन्नावर. आज आपण बघत आहोत जालना शहर, जे एकाकाली सोन्याचं पालना म्हणून ओळखलं जायचं, आज सगळीकडे ढाबे उघडे पडलेले आहे. पोलिसांनी कुठे कुठे त्यांचे बॅरिकेड्स ठेवलेले, पण ते तात्पुरती अरेंजमेंट आहे. पाऊस आला तर ते बॅरिकेड्स सरकून जातील आणि त्यात कुणी पडून जाईल. परभणीमध्ये कालच एक मुलगा पडलेला आहे. मुंबईमध्ये एक डॉक्टर उघड्या गटरीमध्ये पडून मृत्युमुखी पडलेला आहे. मग जालन्यात या अवस्थेसाठी थांबायचं का? कालीकुर्ती एरियामध्ये मागील 20 दिवसापासून मॅनहोल नाही. सदर बाजार पोलीस स्टेशन, टाउन हॉल, म्हणजे जिथे गेलं तिथे ढापे नाही. आणि आज ही अवस्था बघण्यासाठी कुणी नगरसेवक, महापौर येत नाही. मी तर म्हणणार मुख्यमंत्री साहेब, तुम्ही अधिवेशन सोडा आणि या ढापे टाकण्याचं काम करा. अधिवेशनपेक्षा लोकांची जीव महत्त्वाची आहे. आणि जर आज हे ढापे बसले नाही तर लोक जीव गेल्यावर बसून काय उपयोग राहणार नाही. तर जर लवकरात लवकर बसवण्यात आले नाही तर मला वेलप्रसंगी उपोषण करावं लागेल. मी ॲडव्होकेट धन्नावत हे शपथ घेतो की या प्रश्नी माझा आवाज मी बंद करणार नाही. जोपर्यंत ढापे बसणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. लोकांचे जीव हा अधिवेशनापेक्षा महत्त्वाचे आहे. तर तुम्ही अधिवेशन सोडा आणि ढापे टाका, हीच मी घोषणा देईल. आणि लोकांना पण आवाहन करेल की आपल्या एरियामध्ये जर ढापे नसेल तर महानगरपालिकेकडे कमीत कमी तक्रार करा, रेकॉर्डवर ठेवा. नाहीतर ते म्हणणार की हे ढापे होते, आता नवीन टाकणार. या ढाप्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे का नाही याचीसुद्धा चौकशी करावी लागणार. कारण 20-25 दिवस हे ढापे टाकले जात नाही. आणि त्यांच्या नियमामध्ये आहे की 2 दिवस ढापे नसला तर ढापे लगेच टाका. ते GRमध्ये लिहितात, त्यांच्या दिवालवर ते लिहून ठेवतात. मग हे ढापे का टाकले जात नाही याचा प्रश्न निर्माण होत आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्त मॅडम हे अतिक्रमण काढत आहे. अतिक्रमण काढण्यापेक्षा लोकांचे आधी जीव वाचवा, ढापे टाका, नंतर अतिक्रमण काढा. सगळी यंत्रणा ढापे टाकण्यामध्ये लावा, हीच विनंती मी महानगरपालिकाकडे करत आहे. आणि मला आशा आहे की आता तरी प्रशासन जागे होईल. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी. सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.